तालुक्यामध्ये विकला जातोय करोडोचा गुटखा। मुक्ताईनगर शहरामध्ये विमल गुटखा हा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे। नेमकं यामागे आशीर्वाद तरी कोणाचा असे बोलले जात आहे। बहुतांश वेळा मुक्ताईनगर शहरामध्ये विमल गुटख्याच्या गाड्या पकडल्या जात होत्या व कारवाई होताना दिसून आली पोलीस प्रशासनामार्फत व अन्न औषध प्रशासनामार्फत। परंतु आता मात्र दिवसा ढवळ्या व रात्रीच्या सुमारास सुद्धा मोठ्या प्रमाणात लोडिंग गाड्या, कंटेनर, चारचाकी वाहने या गुटख्यांच्या गाड्या पास होत आहेत। तर या अवैध विमल गुटख्याच्या गाड्या पास होतात तरी कशा, यामागे कोणाचा हात आहे, प्रशासनाचा की राजकीय वरदहस्ताचा, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसून येत आहे। मुक्ताईनगर शहराला विशिष्ट राज्याच्या सीमा लागलेल्या असून या सीमेलगतच मध्य प्रदेशची सीमा लागून आहे। मध्य प्रदेशमध्ये गुटखा हा मोठ्या प्रमाणात चालत असून याची प्रशासनामार्फत विक्रीसाठी कुठलीही बंदी नसून हा गुटखा बऱ्हाणपूर येथून किंवा शहापूर येथून महाराष्ट्रामध्ये म्हणजेच येथील मुक्ताईनगर शहरामध्ये व जळगाव जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार अशा विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर या गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। परंतु हा गुटखा मध्य प्रदेशातून येताना मध्य प्रदेशचे चेकपोस्ट व महाराष्ट्राचे चेकपोस्ट याची सीमा असताना देखील हा गुटखा महाराष्ट्र चेकपोस्ट यातून नेमका पास होतो तरी कसा, असा प्रश्न देखील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे। या वाहनांची महाराष्ट्र चेकपोस्टवर तपासणी होत नाही का? होत असेल तर ही वाहने महाराष्ट्र चेकपोस्टवरून तपासणी आरटीओ अधिकारी कसे काय सोडतात की यांना पैसे देऊन डायरेक्ट सोडले जात असते? जर यांना डायरेक्ट सोडले जात असेल तर नेमका तो आरटीओ अधिकारी कोण व महाराष्ट्र चेकपोस्टवरून जरी असे अवैधरित्या वाहने सोडले जात असतील तर मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन करते तरी काय? तसेच अन्न व औषध प्रशासन यांचाही यामागे कानाडोळा होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। चेकपोस्टवरील आरटीओ तसेच मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन यांचा तिघांचा साटेलोटाचा प्रकार असल्याशिवाय व मुक्ताईनगर शहरातून अवैध गुटख्याची किंवा अवैध कुठल्याही प्रकारची गाडी पासच होऊ शकत नाही, यावर मुक्ताईनगर वासियांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। नेमका तो अधिकारी कोण? पूर्णाड फाट्यावर देखील बऱ्याच वेळा बंदोबस्त पोलीस प्रशासनाचा असतो, परंतु कुठलेच वाहन तपासले जात नाही। का तपासले जात असतील तर कुठल्याच वाहनामध्ये अवैधरित्या असलेले विमलचे झोले आढळून येत नसतील का, असाही प्रश्न मुक्ताईनगरातील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे। मागील वेळेस बहुतांश वेळा अन्न औषध प्रशासनामार्फत किंवा पोलीस प्रशासनामार्फत अवैध विमल गुटख्याची तस्करी करताना किंवा गुटखा माल वाहतूक गाड्यांमधून वाहून नेताना पकडला गेला आहे। आता कुठलीही अवैध विमल गुटख्याच्या धंद्यावर कारवाई होताना दिसून आली नाही। यामागचे गूढ रहस्य काय, असे नागरिकांकडून बोलले जात आहे।